आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी बाळासाहेब ठाकरे सभागृह अप्पर बिबवेवाडी पुणे येथे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सत्यशोधक दलित पॅंथर संघटनेचा भव्य व दिव्य उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अर्जुन शिंगे यांच्या शुभ हस्ते समारंभ संपन्न झाला। तसेच सत्यशोधक दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अर्जुन शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते पद नियुक्ती पत्र देऊन कार्यकर्त्यांना सन्मानित केले। प्रमुख उपस्थित मान्यवर माननीय प्रतीक शेठ कदम, प्रगती फाउंडेशन अध्यक्ष भाविन नगरसेवक, माननीय गणेश भाऊ मोहिते शिवसेना नेते भाविन नगरसेवक, माननीय नामदेवभाऊ घोरपडे बहुउद्देशीय कामगार संघटना अध्यक्ष, माननीय बाबूराव घाडगे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष RPI, माननीय आबासाहेब वाघमारे अध्यक्ष रिपब्लिकन परिवर्तन आघाडी, माननीय रवींद्रभाऊ गायकवाड अध्यक्ष पार्वती विधानसभा वंचित बहुजन आघाडी, माननीय सागरभाऊ भालेराव उपाध्यक्ष पार्वती विधानसभा वंचित बहुजन आघाडी, माननीय जितूभाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्रीवन वंजारे सर शिक्षक, माननीय प्रवीण येवले भीमाची किल्ला फेमस गायक, सौ रुपालीताई आवारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मानवहित लोकशाहीर पक्ष, माननीय विजय दर्डिगे उपाध्यक्ष खडकवासला मतदारसंघ, माननीय राजू जगताप सामाजिक, माननीय वैजनाथ शिंदे सामाजिक कार्यकर्ते बिदर जिल्हा कर्नाटक, सौ निलोफर पंजाबी डॉक्टर इतर मान्यवर महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी सत्यशोधक दलित पॅंथरच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देत सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली। सर्व मान्यवरांनी सत्यशोधक दलित पॅंथरच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देत सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली। तसेच त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अर्जुन शिंगे यांनी सत्यशोधक दलित पॅंथर संघटना जाहीर करून पुढील वाटचाल ध्येय व धोरणा शोषित वंचित पीडित सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब शेवटच्या तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना संपूर्ण ऑल इंडियामध्ये जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे सत्यशोधक दलित पॅंथर आक्रमकपणे रस्त्यावर उतरून पॅंथर स्टाईलने वाचा फोडणार असे भूमिका मनोगत व्यक्त केले आणि येणाऱ्या काळात संपूर्ण विविध राज्य महाराष्ट्र जिल्हा तालुका संघटनेची बांधणी लवकरच होईल असे आवाहन केले आणि सर्व मान्यवरांचा सत्कार करून सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। पद नियुक्ती सौ समीना शेख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी, माननीय अंबादास बनसोडे ॲडव्होकेट सल्लागार महाराष्ट्र राज्य, माननीय सुरेश कवलगी ॲडव्होकेट ॲडवायझर महाराष्ट्र राज्य, माननीय गौतम बनसोडे महाराष्ट्र संघटक, माननीय आयन नथाप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, माननीय मिलिंद भाऊ गायकवाड धाराशिव जिल्हा अध्यक्ष, माननीय लहू इंगळे लातूर जिल्हा अध्यक्ष, सौ तरन्नू शेख घाटकोपर शहर अध्यक्ष महिला आघाडी मुंबई, सौ वनिताताई वाकोडे पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, माननीय अमोल मोरे पुणे शहर अध्यक्ष, माननीय राम लहाडे उपाध्यक्ष पुणे शहर, माननीय संजय साठे कार्याध्यक्ष पुणे शहर, सौ रमणताई हळदकर पुणे शहराध्यक्ष महिला आघाडी, सौ रुपालीताई टिंगरे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महिला आघाडी, माननीय हनुमंत शिंदे माननीय पोलीस उपनिरीक्षक वरिष्ठ अध्यक्ष हडपसर विधानसभा, माननीय शेखर सनगर अध्यक्ष पार्वती विधानसभा, माननीय संजय चव्हाण अध्यक्ष कोथरूड विधानसभा, माननीय विजय चव्हाण अध्यक्ष खडकवासला मतदारसंघ, माननीय शाहरुख शेख संघटन हडपसर विधानसभा, माननीय बाळासाहेब पवळे अध्यक्ष हडपसर विधानसभा, माननीय नवनाथ गोडबोले उपाध्यक्ष हडपसर विधानसभा, माननीय लालाप्पा इटेनवरू अध्यक्ष प्रभाग क्रमांक 38, माननीय रामा होळेकरी अध्यक्ष प्रभाग क्रमांक 39। ही जी भूमिका आहे तर ती भूमिका खूप महत्त्वाची आहे। ते मनुष्यांना माणसांना धरून आहे, त्यांच्या पाठीवर तळमळ खूप आहे, गरिबांचं कल्याण करण्याची त्यांची भावना आहे। ते एकंदरीत सगळं बघतात। आपण सर्वांनी एकत्र वेळप्रसंगी सर्व धोके पत्करून लढणारे ते संघटनेचे पॅंथर जिवंत राहिले पाहिजे। तर येणाऱ्या काळामध्ये दलित आदिवासी अत्याचार मागासवर्गीय जे अत्याचार अन्य अत्याचार आहेत ते त्याला आळा बसण्यासाठी अशा संघटनेची फार मोठी आवश्यकता आहे आणि अशा संघटनेची धोरण घेऊन अर्जुन भाऊ सारखे सर्व टीम ते महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये आगेकूच करत आहेत। त्यांच्या नावासमोर लिहिले राष्ट्रीय अध्यक्ष। तर मी त्यांना या राष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे तालुके राज्यामध्ये या संघटनेचं ताकद अशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणात त्यांनी घेऊन जावं असं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि यांच्या सत्यशोधक दलित पॅंथर या झुंजार लढाऊ पॅंथर संघटनेला माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आपण असं पुढील काळामध्ये अशा मोठ्या सभा संमेलन की अर्जुन भाऊ शिंगे म्हणले की समाजामध्ये धडकी भरली पाहिजे अशी मोठी ताकद आपण निर्माण करावी आणि त्या ताकदीमध्ये आमचे वकील मित्र आमचे जे काही वकील सरकारी मंडळ असतील आपल्या सोबत राहू
ज्या ज्या ठिकाणी दलितांवर, आदिवासींवर, भागामुंगा ढोरा सांभाळावर, मागासवर्गीय ओबीसीवर, बाळांवर कुठलाही माणूस पण त्यांच्यावर अन्याय होईल, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून पॅन्थर संघटना उभी आहे. या आशेने मी तुमच्याकडे पाहतो आणि त्या लढ्यामध्ये आम्ही पण तुमच्या सोबत राहू एवढं मी संदेश देतो. आणि सर्वांना दलित पॅन्थर, सत्यजित दलित पॅन्थर आणि सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून पुण्याच्या शुभेच्छा देतो. आपली संघटना वेळोवेळी उत्तरोत्तर वाढत जाऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. शहर में सत्यशोधक दलित पैंथर संगठन का सभी राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन सिंघे के नेतृत्व में बुलाई गई है. इस मंच पे उपस्थित सभी नेतागण और इस कार्यक्रम के सामने माते बहने उसको हम उससे बैठे हैं. तमाम साथियों को मेरा क्रांतिकारी जय भीम. साथियों, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने निधन होने के बाद उसके बाद हमारे महाराष्ट्र स्टेट में, ऑल ओवर इंडिया में दलितों को, पिछड़ों को, शोषितों को अन्याय अत्याचार होने के बाद कोई आवाज़ सुनने वाला कोई नहीं था हमारा. इसलिए उस टाइम में हमारे दलित पैंथर के संस्थापक नामदास दसाड़ी साहब, राजू डाले साहब, इसलिए उस टाइम क्या करना, इसलिए हमारे दलितों को ऐसा अत्याचार अन्याय हो रहा है. इसलिए वहाँ एक मुंबई सिद्धार्थ कॉलेज में एक मीटिंग लिया. उसके बाद चर्चा हुआ. तब साउथ अफ्रीका में ब्लैक पैंथर था, वो ब्लैक पैंथर इधर मुंबई में लॉन्च हुआ. मुंबई में लॉन्च होने के बाद टोटली महाराष्ट्र में पूरा 2000-3000 ब्रांचेस हुए. उसके बाद महाराष्ट्र का इंडिया दलित पैंथर बोले तो हिल गए थे. पूरा हमारा कर्नाटक हर तरफ से दलित पैंथर संगठन मजबूत है, मजबूती से काम लिया है. अभी दलित पैंथर का एक आंदोलन शुरू हुआ. औरंगाबाद यूनिवर्सिटी को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित पॅन्थर संघटनेच्या उद्घाटनच्या समारंभामध्ये आज आपण उपस्थित आहोत. आज मी अर्जुन भाऊंना आतापासून ओळखत नाही तर गेल्या 15 वर्ष तर कमीत कमी झाले असतील आणि आम्ही सोबत काम करतोय, सामाजिक चळवळीचं काम करतोय आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अर्जुन भाऊची तळमळ आहे. त्या तळमळीला साजेसं काम करण्याचं काम त्यांचे जे सहकारी आहेत ते खरंच त्यांचं मी कौतुक करतो. आणि अर्जुन भाऊंना सांगू इच्छितो की जर त्यांना वाटलं असेल अर्जुन भाऊला की आपण शून्यातून सुरुवात करतोय, अहो तुमच्याकडे एवढं राज्यातून सर्व पाठबळ आहे, एवढं संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत, तर तुम्ही कुठे न डगमगता मोठ्या स्वरूपात काम चालू केले हे मी आज जाहीर करतो. त्याचबरोबर आज आपण सर्व महापुरुषांचे विचार घेऊन आज आपण काम करायला सुरुवात केली हे तुम्ही खरंच सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या सोबत जोडणारे जेवढे पदाधिकारी आहेत, आज कर्नाटक राज्यामधून असतील, लातूर असेल, सातारा असेल, पुण्यातनं विविध भागातून असेल, तर तुम्ही कुठेही तुमच्या मनामध्ये कुठलाही न येता तुम्ही कामाची सुरुवात भक्कमपणे चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि ह्याचीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही असं समाजकार्य करत राहावं हेच मी सदस्य देतो. आणि एवढंच मी सांगतो, जास्त काही बोलणार नाही, कारण मला बरंच काही बोलायचं होतं पण मी बोलणार नाही. पुन्हा आपण सर्वांनी एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यावेळेस आपण सगळे जमूया. सर्वांना जय लवजी, जय भीम. आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, शिव छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे आणि माझे बांधव आणि माझ्या बहिणी, आज खरोखर हा दिवस हा एक आनंदाचाच आहे. आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन सिंघे साहेब आज खरोखर मोलाचा वाटा आज आहे. अजून बरेच लोक येणार होते, काय कारणास्तव येऊ शकले नाही. आम्ही सिंघे साहेब आम्ही विनंती करतो, खरोखर आज बरेच लोक येणार होते पण थोडंसं वेळ लागला, पण धन्यवाद करतो. आज आपल्याला काय बोलायला संधी दिली, कारण काय गोष्टी बोलायला थोडंसं अडखळतं माणूस, पण जोपर्यंत बोलायला धाडस करत नाही तोपर्यंत आपण कुठे काही होऊ शकत नाही. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलेले एक दुटी राहा, शिका, संघर्षित व्हा आणि एकाने विचारा. पण आज आपल्या जीवनामध्ये एकही माणूस असा होत नाही की आपण कुठे काय चालतोय काय नाही हे समजलं पाहिजे. आज आपले सिंघे साहेब बरोबर अहोरात्र सेवा करतात आणि त्यांचा एवढा मोठा आहे की आज
यावर न्याय अन्याय झाला हे त्यांना खपत नाही, आवडत नाही. आज भांडवला, आज बाहेरगावी कुठे असो, महाराष्ट्रामध्ये असो, कर्नाटक असो, आज कुठे अगदी मुंबई असो, भरपूर ठिकाणी साहेबांचं काम खूप मोलाचं आहे. माझं म्हणायचा उद्देश एकच आहे, आज दलित पॅन्थरमध्ये आज सत्यशोधक, सत्य म्हणजे काय आणि शोध म्हणजे काय, सत्याचा वादी कोण आहे. आज आमचे भाऊ शिंगे साहेब आहे, खरोखर त्यांनी आम्ही एकत्र येऊन आज आम्ही सर्वांनी मिटिंग घेतली आणि त्यांनी आम्ही आज राष्ट्रीय अध्यक्ष सर्वांचा वेळ काय करून आम्ही त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही सत्य आज राष्ट्रीय अध्यक्ष तुम्हीच हवे मला, आणि पुणे शहर नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आज खरोखर मला एक संधी दिली, 2 शब्द बोलायला दिली, म्हणून सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. थांबतो. बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, तसेच मानवतेसाठी, समतेसाठी आपल्या आयुष्यातला क्षण न क्षण वेचलेल्या सर्व महापुरुष तसेच महामातांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचित धम्मबंधू आयुष्मान अर्जुन भाऊ यांनी सत्यशोधक दलित पॅन्थर, जसं वकील साहेबांनी सांगितलं की नवीन एडिशन, नवीन आवृत्ती या ठिकाणी आपल्या समोर आणलेली आहे. अर्जुन भाऊंचा आपल्या सर्वांना परिचय आहे. अतिशय तळमळीने आणि जसा मी सक्रिय झालोय, माझ्या आधीपासून भाऊ सक्रिय आहेत, माझे सिनियर आहेत आणि माझं बोलण्याच्या वर राहून गेलं की या विचार मंचावर देखील अनेक वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांच्यासमोर मी अतिशय ज्युनियर आहे. त्यांना देखील सन्मानपूर्वक जयभीम करतो. आणि अर्जुन भाऊ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील आपलं काम, आंबेडकरी चळवळीचं काम आणि अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याचं काम करत आहेत. त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सर्व सहकारी, आमच्या ताई आहेत, आणखी बरेचसे सहकारी आहेत, त्या सर्वांना त्यांच्या या नवीन संघटनेबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. तसेच आपण ज्याप्रमाणे आंबेडकरवादी, आज दलित पॅन्थर म्हणले तर नामदेव ढसाळ दादांशिवाय नाव घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. तर नामदेव दादांनी ज्याप्रमाणे एक इमेज तयार केली दलित पॅन्थरची की लढवय्या, तेच इमेज आज देखील आहे. तुमच्यासारखे कार्यकर्त्यांनी ती आज पण टिकून ठेवली, त्याबद्दल तुम्हाला देखील मी मानाचा जयभीम करतो. आणि आज देश अतिशय आंबेडकरवाद विरुद्ध मनुवाद या उंबरठ्यावर उभा आहे. जो तो नुसता मनुवादाकडे चाललेला आहे, सत्तेसाठी, पैशासाठी, लोभासाठी, स्वतःची चमडी आणि काय पैसा वाचवण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या बहुरूपी जे सांगतात की आम्ही आंबेडकरवादी आहोत, जे सांगतात की आम्ही आंबेडकरवादी आहोत पण आतमधून ते मनुवादी आहेत, अशा सर्व मनुवाद्यांना आपण आंबेडकरवादाने तोडीसतोड उत्तर द्या. हे संविधान आपल्यासाठी फक्त आपल्या गरजेचं नसून या देशाची गरज आहे आणि आंबेडकरवाद देखील या देशाची गरज आहे. त्या दृष्टीने आपण कार्यरत राहाल आणि हा देश कायम सुजलाम सुफलाम ठेवाल आणि हे संविधान आपल्या या नागरिकांना जे राजा बनवतं, एक व्यक्ती एक मूल्य देतं, हे कायम अबाधित ठेवाल अशी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे.